नमस्कार, मी राहुल कुलकर्णी NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या घटनेनं ना काही सामाजिक प्रश्नही निर्माण केले. त्या सामाजिक प्रश्नाची उकल करायची असेल तर कुठं आलं पाहिजे? तर ज्या गावामध्ये हे हगवणे कुटुंब राहतं त्याच गावात आलं पाहिजे. आणि ह्या दोन ज्येष्ठ नागरिक आहेतच त्या गावच्या. काकू तुमचं नाव पूर्ण? अंजना प्रकाश पानसरे. आणि काकू तुम्ही? सुवर्ण सुभाष पानसरे. दीदी ये इकडे. हे जे घडलं, चांगलं घडलं वाईट घडलं? वाईटच झालं ना, वाईटच झालं ना. कधी ह्या कुटुंबाचा आपला संबंध आला होता का पानसरे काकू? नाही एवढा जास्त नव्हता आमचा त्यांचा एवढा नव्हता म्हणायला. आम्ही इकडे ते तिकडे म्हणा. पण असं काय होईल आणि सगळ्या गावात आपल्या गावची चर्चा होईल असं वाटलंच नव्हतं वाटलं असं कधीच. तर हे हुंड्याचे आकडे हुंड्याचे आकडे ऐकून सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटतं. हा काकू, खरं आहे ना. किती दिला हुंडा ते ऐकले ना तुम्ही? किती? थोडं सोनं, एक फॉर्च्युनर गाडी, बरोबर. लग्न चांगलं ह्याच्यात करून दिलं. तरी सुद्धा हाव सुटली नाही मला. नाही सुटली, तरी 2 कोटीची आशा ठेवली. कारण ना मी आता हे बघत होतो की ह्या आजी काकू ह्या व्हिडिओ बघत होत्या त्या, तर सगळेच माध्यम ते कव्हर करतात. आता ही घटना घडल्यानंतर ती तर आज आपल्याबरोबर नाही आहे. हां, तिला ज्या पद्धतीनं मारलंय, राग येईल असंच आहे ना हे. खरं आहे ना, राग येणारच ना. आणि बाईला तसंच वागवायचं आज बी. हो ना. होय दीदी, मी यांना प्रश्न हा विचारला, आता तू तरुण आहेस म्हणून तुला विचारतो की मुलीनं ते सहन केलं आणि कुटुंबानं सुद्धा दुर्लक्ष केलं असं वाटतंय सुरुवातीला? कोणत्या म्हणजे वैष्णवीनं सुद्धा ते सहन केलं ना, एवढे 2 वर्ष ते सहन सुरुवातीला? करत होते. बरोबर. पहिल्यांदा तर सांगायचं झालं ना, तर त्या वैष्णवी ताई आहेत ना, आणि त्यांचं पूर्ण घराणं आहे ना, म्हणजे त्यांना जास्त असं काय, त्या मयुरीताई झालं, वैष्णवीताई झालं, त्या काही जास्त करून गावात वगैरे नसायच्या. एक ठराविक कार्यक्रमांना हां, फक्त सासू नणंद त्यांच्यासोबत त्या असायच्या. आणि त्याच्यानंतर मग एक थोडा वेळ त्या असल्या की त्यांचं झालं. पण त्यांच्यासोबत जास्त कोण अशी त्यांचा कॉन्टॅक्ट नव्हता गावातल्या इतर बायकांसोबत किंवा मुलींसोबत. असं त्या आणि त्यांचं फक्त कुटुंब एवढंच ते मर्यादित पुरतं असायचं. बाकी त्यांचा जास्त कोणत्या गावातील बायकांशी कधी कॉन्टॅक्ट जास्त नव्हता की बाबा नाही का, असं व्हॉट्सॲप वगैरे आहे त्यांचं, किंवा त्या कोणाशी जास्त लिंक नव्हत्या. किंवा इतर बायका फिरायला वगैरे एकत्र जातात, इतर बायकांचे असे ग्रुप्स आहेत, तसे त्यांचे काय असं बायकांमध्ये त्यांचं असं हातावर घडी घालून बोलवा ना जरा तुम्ही लोकांना. तर त्या इतर सगळं बायकांचं काय त्यांच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन नव्हतं. ते एक घर पूर्ण वेगळं होतं, गाव वेगळं होतं, ते घर वेगळं होतं, असं होतं. पण तू जेव्हा ही बातमी पहिल्यांदा ऐकलीस तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया? की असं नको होतं व्हायला. पहिली गोष्ट तर आता हेच आहे की बाबा तिने जेव्हा आम्हाला तर कळलं की बाबा वैष्णवीताने की आत्महत्या केली. सर्वांच्या मनात विचार हा आला पहिलं की मुलगा तिचा एवढा छोटा असताना आत्महत्या तिने कशी, म्हणजे तिने नको होती करायला. पण असं वाटलं की हळहळ वाटलं की बाबा इतकं तिचं लहान बाळ असून आपण इतकी हळहळ करतोय तिच्यासाठी, तर तिची नसन झाली का, तिला नसन वाटलं का आपलं लहान मुले पुढं आणि आपण जीव देतोय असं. मग त्यामुळे ही हत्या आहे की तिची आत्महत्या आहे त्याच्याबद्दल थोडंसं कोडच आहे सर्वांना. पण तू जेव्हा हे हुंड्याचे सगळे आकडे ऐकलेस, हो, तुला मी तर एवढं इतके मोठे हुंडे आपल्याकडे राजस्थानात वगैरे ठीक आहे का, पण महाराष्ट्रात? हो, नाही ते विचित्रच होतं. आणि आम्हाला पण ते अनपेक्षितच होतं की बाबा ते लोक म्हणजे आमच्याशी पण बोलायचे वगैरे, लताताई वगैरे, त्या पण म्हणजे त्यांच्याशी बोलताना असं कधी जाणवलं नव्हतं की इंटरनल घरात ते असं असेल म्हणून. हां, बाबा आमच्यासोबत तर सर्वांशी पण बोलताना वगैरे त्या छान बोलायच्या आणि त्यांचं वागणूक वगैरे सर्वांसोबत छान होतं. पण आता इंटरनल घरात त्यांचं काय असेल ते नव्हतं माहिती. वैष्णवीच्या सासूबाई इकडे यायच्या? हो, त्या सर्वांमध्येच असायच्या, गावामध्ये वगैरे असत होत्या, मदत करायच्या काही लोकांना वगैरे, असं गरिबांना वगैरे. ती म्हणजे आता म्हणजे आर्थिक मदत असेल, माझं तर ऐकण्यात होतं की बाबा काही काही लग्नामध्ये काय मदत लागली तर बाबा करत होत्या, किंवा असं म्हणजे हां सर्व बाबतीत हां की हां बाबा असं आधार असतील, किंवा प्रत्येकाच्या लग्नात
प्रत्येकाच्या लग्नात वगैरे जात वगैरे होत्या, त्यांना म्हणजे सर्वांना आधार देत होत्या, तसं चांगल्या आणि ती होत्या त्या. कविता जी आहे ती दुसरी त्यांची मुलगी जी आता अटकेत आहे नंदती वैष्णवी, नाही, तिचा नाही कधी संबंध आला. तिचं करिश्मा ना, तिचं काय बोलण्यात वगैरे काही नव्हतं माहिती आम्हाला. तिचा आणि आमचा कधी काय कॉन्टॅक्टच नाही आला. आणि ज्या 2 मुलं आहेत ते कधी इकडे बघा यायचे? हा, ते सुशील आणि शशांक ना, ते होते, ते बैलगाडा शर्यत वगैरे भरवायचे. आपण त्यांनी त्याला गौतमी पाटीलला नाचवलं होतं एका बैलगाडीची, तुला माहिती आहे ना? ते त्यांच्या मांडव टाळायला. हां हां हो आहे ना, हो. तेव्हा खूप चर्चा झाली होती त्याची. नाही, ते शक्य जास्त नाही मला काय माहिती, ते पुरुष लोकांना आता माहित असेल. असं मांडव टाळायला त्यांनी गौतमी पाटील आणले होते म्हणून. हो. पण ते जेव्हा ती फॉर्च्युनर गाडी घेऊन यायचे तेव्हा ही हुंड्यातली मिळालेली गाडी हे गावकऱ्यांना माहिती होतं का? अं, ते नाही, मला तरी नाही काही सांगता यायचं ते, की बाबा ती जे फॉर्च्युनर गाडी फिरवते ती हुंड्यातली आहे की असं त्यांनी घेतलेली येते, कारण की त्यांच्याकडे बऱ्याच गाड्या आहेत. ठीक आहे, एक गोष्ट आणि ते तर स्पष्ट करून सांगायला पाहिजे, हे सर्वसामान्य गावकरी आहेत, ते काही कायद्यातले तज्ज्ञ नाही आहेत. त्यांच्या मनातली ती भावना आहे आणि ती मनातली भावना सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या कोणत्याही गावातल्या नागरिकांची जशी असेल तशीच आहे. ती तेवढ्याच परिप्रेक्षामध्ये बघा, त्यांना काही कोणावरती आरोप करायचे नाहीत किंवा त्यांना ह्या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतःचं मत मांडायचं, त्या पलीकडे ते नाही. सरपंचबाई कुठे गेल्या? हा, आता मी तुम्हाला विचारतो की हे जे घडलं, ती फॉर्च्युनर गाडी यायची, फॉर्च्युनर गाडी आणि हे 51 तोळं हे आता बोबाड सगळा झालेला आहे लग्नानंतर. अगोदर काय कसं ठरलं आणि काय झालं हे काय कुणालाच माहिती नव्हतं, गाववाले असून बी. हा गाववाले असून बी. पण हे लग्नात ज्यावेळेस गाडी उभी केली त्यावेळेस सगळ्यांना माहिती आलं की फॉर्च्युनर गाडी दिली. तुम्ही होते की त्या लग्नाला? हा, लग्नाला होतो ना, लग्नाला होतो. पण 51 तोळं दिलं हे आपल्याला काय माहिती नाही. फॉर्च्युनर बघितली? फॉर्च्युनर बघितली. पण त्याही वेळेला आपल्याला वाटलं असेल की हे फॉर्च्युनर गाडी देणं म्हणजे गावात अशी नाही, हे फॉर्च्युनर गाडी द्यायची. चुकीचंच आहे. पण आता एखाद्याने हावसाने दिली असेल तर हे आपल्याला बी काय त्याचं माहिती नव्हतं. हा, असली कसली हाऊस, कारण पुन्हा ती हाऊस हवेत बदलली ना. हा, हाव माणसाला इतकी असते की एक हाऊस वाढत केली गेली, वाढत गेली ती, जास्त वाढत गेली परत. ती जरा बंद करायचा ना. हा. आणि हे असं घडाय नको होतं तसं. हे घडलं हे चुकीचंच घडलेलं आहे आणि ह्याच्या पश्चात त्यांना ती सजा मिळायला पाहिजे. ही भावना महत्वाची आहे. त्याच गावातल्या मंडळींना असं वाटणं की शिक्षा मिळायला हवी, त्यांना योग्य त्या पद्धतीची शिक्षा मिळायला हवी. तुम्हीच फोन घेत होते ना माझे? अहो ठीक आहे ना, काय भीती आहे का आपल्याला कोणाची? ठीक आहे. ते ग्रामस्थांशी मी बोलत असताना यांनी एक महत्वाचा मुद्दा मगाशी मांडला होता. मी त्यांना म्हटलं की मी आधी जरा महिलांशी बोलतो. बोला, काय म्हणणं तुमचं ह्या सगळ्या प्रकाराबद्दल? काय म्हणणं गावकरी म्हणून? नाही, विचित्रच झालं, असं व्हायला नव्हतं पाहिजे. पकडाय. पण तुम्ही ती फॉर्च्युनर गाडी बघितली होती की नाही होती? आम्हाला माहिती होतं लग्नात. आणि आपल्याला आश्चर्य नाही वाटलं त्याचं? का आता काय कोणाचे प्रेम नाही, भावनेने दिली तर काय कोण असं चालतं किंवा देतात. आता भरपूर जण देतात. भरपूर जण देतातच ना आता लग्नात वगैरे. एवढी फॉर्च्युनर वगैरे मी नव्हती. तुमच्या गावात किती जणांनी फॉर्च्युनर गाड्या दिल्या? आमच्या गावात तर नाही कोणी दिली. झालं मग असं तर आपण ऐकलेलं नाही ना फॉर्च्युनर गाडी घेणं. ना असतात आता काय देणारे असले तर काय देतात. पुढची बातमी मी तुम्हाला सांगतो. ते तर झालं, ते हुंडा दिला वगैरे सगळं झालं. पुन्हा 2 कोटी रुपये जमिनीसाठी ते सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर कळलं त्यांना काय राजकीय महत्वाकांक्षा होती, काय आमदार व्हायचं होतं हगवणीनं, काय करायचं होतं? नाही, राजकारणात तर होते ते, पण तसं काय आम्हाला माहिती नव्हतं हे असं की पैसे मागतात येत वगैरे. हे कुणालाच नाही, सगळ्यांना धक्का बसेल हे आता ऐकल्यावर की असं माहिती नव्हतं म्हणजे कुणाला की बाबा पैशाची मागणी करतात वगैरे असं काय. हे आता झालं हे सगळं बाहेर आल्यावर. आणि गावात जेव्हा त्यांचा वावर होता ते कसा होता? एकदम फ्रेंडली सगळ्यांशी, म्हणजे सगळ्यांशी मिळून मिसळून कुठलाही कार्यक्रम असो म्हणा काय, म्हणजे सगळ्यांशी ते असं, कुठलाच गावातला कोणच व्यक्ती असं याच्यावर विश्वास ठेवणार नाही की हे असं असतील किंवा असं असू शकेल नाही का. याचा अर्थ असा की घरातला चेहरा वेगळा असतो माणसाचा आणि समाजातला चेहरा वेगळा असतो. समाजातलं वेगळं असं समाजात तर चांगलंच होतं. सगळ्यांशी त्यांचं मिळून मिसळूनच होतं. असं काय कोणा वादविवाद नाही काय नाही, असं म्हणजे चांगलं होतं. अजूनही काही तरुण मुलं आहेत इथे, त्यांच्याशी बोलू आपण. काकू या, बरं या या या. असं आहे की ह्या गावाचं नाव काय दिदी? भुकुम ना. भुकुम गावातले हे तरुण मुलं आहेत.
त्या तरुण मुलालाही बोललं पाहिजे. काय म्हणतो मित्रा, काय झालं तुला? हा? पान घाललंय. हा? काय पान खाल्लंय? हा? का भीतोस तू कोणाला? नाही कोणाला भेट नाही. हा, मग तू ते गौतमी पाटला डान्स बघितला असशील त्यावेळेचा. नाही मी कामावर होतो ना. कामाला गेलतो मी. त्या दिवशी का? हे दोन जे आहेत, आपल्याला तसं नादच नाही बायांचा. हे जे दोन मुलं आहेत त्यांच्याशी तुझा परिचय होता? ती कशी आहेत मुलं? चांगली होती. थोरला का धाकटा? कारण दोघं जुळी आहेत ना ते. दोघं बोलायचे. काय जिल्हा परिषद सदस्य व्हायचं होतं का? चालू होती तयारी? चालू होती पण काय सांगणार आपण. नाही म्हणजे गावात राजकीय कार्यक्रम होते का नव्हते? राजकीय कार्यक्रम आता ते भनगडीत आपण पडत नाही. मदत तुला किंवा लोकांना मदत करणं वगैरे असा प्रकार? नाही मदतीचा आपण कधी हेच केला नाही त्यांच्यापाशी. हम्म. चालायचे असे बोलाय चालाय चांगले होते. आणि ती गौतमी पाटीलचं काय प्रकरण आहे? काय नाही ते मांडव टाळायला बोलावली होती. आता काय सगळेच बोलावतात. बरोबर. वाढदिवसाला बोलवतात, लहान लहान लेकराच्यालाही बोलवतात. सगळ्यांना बोलावतात. कधीचा कार्यक्रम आहे तो? ते त्याचं काय लग्न व्हायच्या आधी किती दिवसापूर्वीचा कार्यक्रम? झालं वर्ष झालं असं. नाही, ते लग्नाला तर 2 वर्ष झाली आहे. तर त्या गावात आहोत आपण की जे गाव हे ह्या गावातले हे बंगले पण आता आपण बघितलं तर पानसरे वस्ती आहे ही. तर ह्या गावातले बंगले जर तुम्ही बघितले तरी लक्षात येतं की गाव खेडं जरी असले तरी समृद्धी आहे अनेक अर्थाने. कारण ह्या समृद्धीमुळंच कारण एक तर पुण्याच्या लगत आहे, बरेचसे टुरिस्ट स्पॉट आहेत इकडे. इकडे पण टुरिस्ट स्पॉट आहेत का? कुठले टुरिस्ट स्पॉट आहेत? निर्मल नगरी आहे अजून वरती हे परत लवासा इकडेच आहे का? नाही लावसा तिकडे. तिकडच्या बाजूला. आणि ह्या सगळ्या ह्यांचं जमीन किती आहे त्यांना? नाही जमीन काय हो साहेब, जमीन किती आहे त्यांना? हे हगवणे कुटुंबाला जमीन किती? जमीन आहे भरपूर आहे जमीन. तरी आता भूकंपमध्ये तसं म्हणलं तर असं 10-15 एकर असं. ओके. आणि ती सगळी प्लॉटिंगची जमीन आहे का? हा प्लॉटिंगचे काही आहेत किंवा अशी शेती आहेत. इथे प्लॉटचा काय भाव आहे इथं आता गुंठ्याला? आता म्हणजे इथं तरी आमच्या इथे तरी 20 लाख रुपये गुंठा येते. 20 लाख रुपये गुंठा. 1 एकरमध्ये 44 गुंठे होतात. 40 हा, त्यातल्या बागचा काय सोडून द्यावा लागेल ना. 40 गुंठे होते. 40 गुंठे म्हणजे साधारणपणे 1 गुंठा 20 लाख रुपयाला आत्ता इथे जातो. आणि खरीददार कोण आहे? खरं तर आता बिल्डर वगैरे असेच आहेत. इथं पण अपार्टमेंट होतात ना. हा हे काय इथं आता बॅक साईडला इथं अपार्टमेंट आहेत. मग त्यांनी कधी जमीन विकली का? नाही हे तर ना आमच्या का नाही. त्यांच्याबद्दल मला एक गोष्ट कळली की त्यांच्या आजोबाबद्दल खूप लोक आजही त्यांच्या वडिलाबद्दल आहे ते खूप मला. नाव होते त्यांचे आणि चांगले होते म्हणजे ते समाजात सभापती होते मुळशी तालुक्याचे. आणि त्यांनी खूप कामं केलेली तुकारामभाऊ आगावणे असं. आणि त्यांनी म्हणजे त्यांची मोठी हे होती वास्तविक. ती त्यांचीच पुण्याई आहे की ती इथपर्यंत आलेली आहे. शाळा पण आहे वाटतं त्यांच्या नावावर. काय शाळेला नाव दिलं? शाळेला नाव दिलं. ती कोणाची संस्था आहे? नाही ते तर रस्त्याला नाव दिले, शाळेचं नाही. संस्कृती म्हणून स्कूल आहे तर तो रस्ता त्यांनी दिलेला आहे त्यांना. तरी आणखी लोकांशी आपण बोलू. कारण असं आहे की जेव्हा एवढा हुंडा दिला तेव्हा कसपटे कुटुंबांनी त्यांची आर्थिक स्थिती बघितली असेल ना. म्हणून मुद्दामून मी त्यांच्याकडनं विचारलं की इथे जमिनीचे दर काय आहेत. कारण इथे गुंटावारी फार प्रसिद्ध आहे. पुन्हा मुळशी तालुकाच आहे, ज्या मुळशी पॅटर्नमुळं ह्याची चर्चा झाली. त्यांचं जे राजकीय मी बघितलं ते बोलणार आहेत ते ठीक आहे, आपण त्या बोलणार. साहेब तुम्ही इथलेच का? ह्याच गावचे का? ह्या सगळ्या घटनेबद्दल आम्ही लोकांशी बोलतोय आणि लोकांना धक्का बसला आहे सगळं ऐकून. अतिशय मोठा धक्का बसलेला आहे. अतिशय दुर्दैवी अशी घटना आमच्या भुकुम गावामध्ये घडली आहे. आणि याचा जो काय असेल निपक्षपातीपणे तपास व्हावा अशीच आमच्या सर्वांची आशा आहे बस. ओके. पण निष्पक्षपाती म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे? म्हणजे जे काय घडलंय आम्ही ज्या बातम्या ऐकतोय त्यानुसार जे काय असेल कशा पद्धतीने घडलं हे व्यवस्थित त्याचा तपास करून छडा लावूनच जे काय असेल कार्यवाही करावी. एक फॉर्च्युनर गाडी कधी गावात यायची का? आता दिलेली आहे म्हणल्यानंतर ते वापरणारच आहे असं. तुम्ही होते त्या लग्नाला? लग्नाला नाही, आधी होतो आम्ही, साखरपुड्याच्या कार्यक्रमाला होतो. तोही जोरा झाला होता. हो. पण हे असे हुंडे म्हणजे इतका हुंडा हे मी महाराष्ट्रामध्ये मी राजस्थान वगैरे ऐकलं हो. काय मी 1-1.5 कोटी रुपये हुंडा घेऊन सुद्धा हाव सुटत नाही माणसांची. आता देणाऱ्यांनाही कळायला पाहिजे ते. आम्ही हुंड्याच्या पूर्णपणे विरोधात आहेत
आज आमच्या इतक्या बहिणी आहेत किंवा आमची स्वतःची लग्न झाली, आम्ही 1 ग्रॅमही हुंडा दिलाही नाही वा. आणि कधी घेतलेलाही नाही. क्या बात आहे. आणि इथून पुढे आम्ही ते जपणार आहोत. आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ते तंतोतंत पाळू. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या गावच्या ह्या घटनेमुळं ना महाराष्ट्रातल्या एका अनुचित प्रथेबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली नक्कीच. आणि महाराष्ट्र इतका मागं असेल असं लोक पुन्हा म्हणायला लागली. नाही, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. परंतु आता याच्यातनं मुलींच्या पालकांनीच बोध घ्यावा आणि होतकरू सुशिक्षित मुलांना आपल्या मुली सोपवाव्यात असंच आम्हालाही वाटतं. अर्थात वैष्णवीच्या वडिलांनी हाच विचार केलेला असणार आहे. त्यांना कुठे माहिती होती की ज्या पद्धतीनं तिच्यावरती हे नंतर सगळं बालंट आलं आणि तिचा जीवच गेला. ह्यांना काही राजकीय महत्वाकांक्षा होती का? राजकीय आहेच आता आमच्या गावातलं मोठं प्रस्थ आहे ते. होतंच ॲक्च्युली मोठेच आहेत. राजकारणात बऱ्याचदा इलेक्शन वगैरे लढल्यात त्यांनी. अच्छा. मला वाटतं 2004ला विधानसभेची लढलेली. त्याच्यानंतर गावातही बऱ्यापैकी त्यांचा वावर असतो राजकीय दृष्टीने. ओके. गावात गट किती? गट म्हणजे असं कशाबद्दल तुम्ही म्हणता? पक्षीय पातळीवरती गट किती? पक्षीय पातळीवर आता प्रत्येक पक्षाची लोक आहेत गावामध्ये. आणि ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात असते की दुसऱ्यांच्याकडे? नाही, असं काही नाही. ग्रामपंचायतीत सगळ्या प्रकारची लोक आहेत. आता आमचेही सरपंच होते याच्या आधी. वेगवेगळ्या प्रकारची लोक असतात. पक्षाचं आणि ग्रामपंचायतीचं असं शक्यतो काही नसतं. ग्रामपंचायत ही अगदीच स्थानिक स्वराज्य असायला संस्था आहे. पाहिजे, हे बरोबर आहे. हो. आता ह्या 2 मुलांना काय जिल्हा परिषदेचं मेंबर व्हायचं होतं काय? हां, असं ऐक्यू आमच्याही कानावर येत होतं की येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांचा विचार होता इलेक्शन लढण्याचा. आम्हीही ऐकलेलं आणि ते काही वावगं नाही असं मलाही वाटतं. प्रत्येकाने सेवा नाही, राजकीय म्हणण्यापेक्षा समाजाची सेवा करण्यासाठी राजकारणात आता तरुणांनी यावं असं. आता मी तुम्हाला आम्हालाही 3 वाटतं. थेट अजित पवारांच्या बद्दल प्रश्न विचारतो, कारण तुमचा अभ्यास चांगला आहे मला लक्षात येतं. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवारांनी हात झिडकारणं बरोबर वाटतं का तुम्हाला? अगदी तसं बघायला गेलं तर अजित पवारांनी असं काही कुणाला सांगितलेलं नाहीये की तुम्ही असं करा. ते म्हणाले पदाधिकारीच नाहीत माझे. नाही, आता ते पक्षी आता दोन पक्ष आहेत. आज पवार साहेबांचा गट आहे, अजितदादांचा सेपरेट गट आहे. आणि मला तरी असं वाटतं कुठलाही मोठा राजकीय माणूस असं अशा पद्धतीचं वक्तव्य कधीही करणार नाही. ठीक आहे, हे मी मान्य केलं. पण अजित पवारांनी लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित राहून फॉर्च्युनरची चावी देणं हे बरोबर आहे. आता नाही, चावी देणं म्हणण्यापेक्षा कसं असतं, स्थानिक त्या वेळेची परिस्थिती महत्त्वाची ठरली जाते. आता मी शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता आहे तरी सुद्धा बोलण्यावर लक्षात आलं. हो. आता ज्यावेळेस स्थानिक आता मीही एखाद्या कार्यक्रमाला गेलो, माझ्या हस्ते जर एखाद्या जावयांचा सन्मान करत असतील तर सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन मला ते काम करावं लागतं. मग त्यात म्हणजे मीही दोषी असणं हे तू अडचण सांगतो मी तुम्हाला. जेव्हा राजकीय नेता इतक्या मोठ्या स्टेचरचा असं जाहीरपणे करतो ना, त्यातनं त्यांचा हेतू भलेही नसेल पण त्यातनं संदेश खूप चुकीचा जातो. संदेश चुकीचा जातो, मान्य आहे. ते घेणाऱ्यांवरती पण आहे. आणि पहिली गोष्ट मला एक कळती की इतक्या मोठ्या प्रमाणात जर मागणी होत असेल तर आपण शक्यतो त्या गोष्टी टाळलेल्या बऱ्या. कुठली गोष्टी म्हणजे ह्या हुंड्यासारख्या जे काही प्रकार आहेत हे प्रकार न झालेले बरे. ठीक आहे. मी आता अगदी शेवटचा गावातल्या मंडळींचा एकच प्रश्नावरती उत्तर घेतो. काय शिक्षा तुम्हाला अपेक्षित वाटते? कारण तपास अजून झालेला नाही, ते दोषी आहेत असं न्यायालयात ठरणार आहे. हो, मग शिक्षा आम्ही सांगायला आम्ही पण आता ॲक्च्युली न्यायालय नाही आहोत. आमच्या म्हणजे जे काही कायदा सुव्यवस्था जे काही त्यांना शिक्षा देईल ती व्हायला पाहिजे. ती 100% व्हायला पाहिजे. शिक्षा. नमस्कार. शिक्षात आता आपण तसं सांगू शकत नाही. जे काही न्यायमूर्ती देतील तीच शिक्षा दिली. पण दिली तर पाहिजे. हो, शिक्षक गुन्हा केल्यानंतर शिक्षा दिली. कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे. नाही, ज्या गुन्ह्याच्या ह्याप्रमाणे त्याप्रमाणे त्यांना. आणि गाव असा ठराव करणार नाही का की हुंडा घ्यायचा नाही म्हणून? नाही, ठराव करणार ना. का नाही करणार? ह्या पुढे आम्ही ठराव करणार सगळे. हो, हुंडा घ्यायचं तर टोटल हुंडा बंदीच करणार का? हो, करणार. नाही समोर गाव गाव ठराव करणार आहे का हे असं म्हणायला लागले? नाही करणारच, करायलाच पाहिजे. आणि करायलाच पाहिजे. ती काळाची गरज आहे. काळाची गरज आहे आता, म्हणजे करायलाच पाहिजे. ते हे हुंडा वगैरे बंदी करायलाच पाहिजे. काय हुंडा बंदी? दीदी इथे तर ऑलरेडी हुंडा बंदीच आहे. कसं काय ग दीदी? एवढा मोठा हुंडा घेतला आणि हुंडा बंदी आहे? नाही, ठीक आहे. पण आमचे जे पानसरे कॉलनीतला आहे ना, पानसरे खानदानात तर अजूनपर्यंत हुंडा नाही कोणी दिला. शिक्षा कठोर शिक्षा. थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न खूप साधा आहे. इथे गुन्हा आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सगळी तपास सुरूच आहे. गावातल्या मंडळींचं मत पण फार महत्त्वाचं असतं, कारण ह्याच गावातले ते व्यक्ती आहेत की जे गाव आता महाराष्ट्रात चर्चेला आले चांगल्या कारणासाठी.
नाही नाही, वाईट करण्यासाठी चांगल्या करण्यासाठी कसं? करेक्ट. माझे सहकारी अविनाश पवार आणि कॅमेरावर निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. गावाचं नाव आहे आपल्या, हुकुम तालुका मुळशी, आणि पुण्यापासून अंतर किती आहे? एक 7 ते 8 किलोमीटर. थांबूया आपण. हे अंतर महत्त्वाचं आहे.